अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये हे भेसळयुक्त दूध तयार केलं जात होतं। धक्कादायक बाब ही की यामध्ये त्या शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांचाही समावेश होता। काय आहे नेमकं प्रकरण बघूया। दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा कणा मानला जातो। मात्र याच व्यवसायाला भेसळीचं ग्रहण लागलंय। अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील फकराबादमध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्यात चक्क रसायन वापरून दूध तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि त्याच वेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापा टाकला। कृत्रिमरित्या दूध तयार केलं जातं। त्याच्यामध्ये जे आम्हाला प्रथमदर्शनी जे आढळलं पॅराफिन ऑइल प्लस त्याच्यामध्ये काही केमिकल्स तयार करून एक मिक्सचर पांढऱ्या रंगाचं तयार केलं जातं। हे मिक्सचर त्याच्यामध्ये पाणी आणि पुन्हा त्याच्यामध्ये काही पांढऱ्या रंगाची पावडर अशापासून एक लिटर जे मिक्सचर आहे त्याच्यापासून 15 लिटरच्या आसपास ते कृत्रिम दूध तयार करतात। चिलिंग सेंटरमध्ये पाठवताना ते चांगल्या दुधामध्ये टाकल्यामुळे चिलिंग सेंटर सुद्धा त्याचे बऱ्याचशा वेळेस त्याचं आढळून येत नाही, ते त्याचे म्हणजे काय ब्लिडिंग वगैरे असेल अशा प्रकारे तिथं फसवणूक करून ते चांगल्या दुधाच्या चेनमध्ये हे कृत्रिम दूध कालवलं जातं। या रॅकेटमध्ये शेतकरी आणि व्यापारीही सहभागी होते। या सगळ्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तसंच त्यांच्याकडून 1200 लिटर लिक्विड पॅराफिन हे रसायन आणि आणखीन काही रासायनिक पदार्थ जप्त केलेत। मात्र अशा रसायनयुक्त दुधामुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतात। जेव्हा त्या एवढ्या ऑइलचं दुधा एवढं मोठं मिश्रण तयार होतं तेव्हा त्याचे नक्कीच साईड इफेक्ट आपल्याला दिसणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पोट दुखणं किंवा जुलाब होणं असे आणि मळमळ होणं अशा लक्षणं प्राथमिक स्वरूपात दिसतात आणि शरीराशी त्याचा जो कॉन्टॅक्ट आल्यानंतर तुम्हाला इचिंग होणं, रेडनेस होणं, रॅश, बर्निंग सेन्सेशन असे दुष्परिणाम होतात। पण दुधातली ही भेसळ ओळखणं कठीण आहे। MOT म्हणून टेस्ट असती, मिनरल ऑइल टेस्ट। तर ते मिनरल ऑइल टेस्ट लावल्याच्या नंतर ते कळतं की हे दूध त्याच्यामधले जे दूध असतं ते दुधात फिरवून त्याच्यावरची क्रीम काढून त्याचं तूप सेपरेट करून त्याच्यामध्ये ते जे केमिकल असते ते टाकल्याच्या नंतर ते जे तुपाचा जो रंग असतो तो पांढरा होतो। जर पांढरा झाला तर असं समजायचं की त्याच्यामध्ये भेसळ आहे आणि जर तुपाचा रंग जर ट्रान्सपरंट राहिला तर त्याचा अर्थ असा झाला की हे दूध निर्भेळ आहे। तर अशा प्रकारच्या टेस्ट लावल्या जातात। ज्या दुधाला आपण अमृत समजतो हेच दूध अशा भेसळीमुळे विष ठरू शकतं। दुधात अशी भेसळ करणाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा। बालकांपासून वृद्धांपर्यंत आहारामध्ये दुधाला सकस मानलं जातं। मात्र अनेक ठिकाणी दुधामध्ये भेसळ केली जाते। आपल्या इकडे दुधाला अमृत मानलं जातं, अमृताचा दर्जा दिला जातो। मात्र या भेसळखोरांमुळे आपल्यापर्यंत येणारं दूध हे गाईचं आणि म्हशीचं आहे की पुतना मावशीचं आहे हेच समजणं अवघड ठरतं। त्यामुळे या संदर्भामध्ये प्रशासनानं ठिकठिकाणी प्रयोगशाळा आणि तपासणी यंत्रणा जी आहे तर ती उभारणं गरजेचं बनलंय। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।